राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे लाडके दादा माननीय अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी आघात झाला. त्याचं शोकाकुळ वातावरण महाराष्ट्र राज्यावर कोसळलं. त्यांच्या कुटुंबावर तर फार मोठ्या प्रमाणात कोसळलं. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेतृत्वाने आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब या सर्वांच्या आग्रहाखातर अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी यांना आणखी 3 दिवस सुद्धा दादांना जाऊन 3 दिवस झालेले नव्हते. अशातच त्यांच्या जागेवर नेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास भाग पाडले आणि ते आज सुद्धा दुःखातून सावरलेल्या नाहीत. मात्र अख्ख्या महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी अधिकारी या सर्वांचे जी कामं असतात देतात निवेदन आणि ते निवेदन घेऊन त्याचे काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अजितदादाच्या पश्चात चांगल्या पद्धतीने काम करतात. असे असताना काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या दळभद्री नेत्यांनी या वहिनींच्या बाबतीत अपशब्द वापरलेला आहे. हे केवळ सुनेत्रा वहिनींचाच अपमान नसून महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला वर्गाचं मोठ्या प्रमाणात त्यांनी अपमान केलेला आहे. त्या दळभद्री अध्यक्षांनी या वहिनींचं जाहीर माफी मागून त्यांनी या अध्यक्षपदाचं राजीनामा द्यावा. अन्यथा येत्या 2029च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला आणि मुस्लिम समाज निश्चितपणे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी एमडी शेख, अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद. जय हिंद, जय संविधान.